महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. काल रात्री काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून अनेक चौक्यांवरती गोळीबार. भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर. कोणतीही जीवितहानी नाही. भारताकडून लष्करच्या दहशतवाद्यांना मोठा दणका. लष्करचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे आणि एहसान अहमद शेखचं घर पाडलं. 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज काश्मीर दौऱ्यावर. सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा. तर पहलगामच्या घटनास्थळाला भेट देत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची करणार चर्चा. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ लंडनमध्ये भारतीयांकडून जोरदार निदर्शनं. हातात तिरंगा घेऊन पाकिस्तानच्या दूतावासासमोर घोषणाबाजी. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण. मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं केंद्र सरकारची नोटीस. डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित. शिवप्रेमींकडून संताप. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत पूल तोडला जाणार नाही. आमदार कालिदास कोळंबकर यांची माहिती. स्थानिकांचं आंदोलन मागे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. गर्डर उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. 163 लोकल फेऱ्या होणार रद्द. मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात. 8 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 10 ते 12 जण जखमी. 3 जणांची प्रकृती गंभीर. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी इथल्या 21 वर्षीय पायल चव्हाण हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप.